आदिवासी विकास विभागाने आधार प्रतिष्ठानाकडूनच पालघरच्या बोईसर येथे 201 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला। राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत या जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला असून व्हिडिओ कॉलद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या नवविवाहित दाम्पत्यांना शुभ आशीर्वाद दिले। आदिवासी समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी आधार प्रतिष्ठान दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात येत असून यावेळी पारंपरिक आदिवासी पद्धतीसह वैदिक पद्धतीने देखील या जोडप्यांची लग्न लावण्यात आली। आर्थिक दुर्बल घटकांना आज लग्नाचा खर्च परवडत नसल्याने अशा परिस्थितीत सामूहिक विवाह सोहळे हे महत्त्वाचे असल्याची भावना यावेळी योगेश कदम यांनी व्यक्त केली। सर्वप्रथम मी शिवसैनिकांचं आणि जगदीश यांचं मनापासून अभिनंदन करतो। सलग 19 वर्ष ते या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून तमाम आदिवासी बांधवांची गरीब कुटुंबियांची ते मदत करतायत आणि मगाशी त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये देखील सांगितलं आणि आमचे अनेक अनुभव आहेत। गरीब शेतकरी कुटुंबातील स्त्रियांना ज्या वेळेला लग्न करण्याकरिता लग्न कार्याकरिता काही पैसे नसतात म्हणून घरी मुलीचं लग्न होत नसतं आणि ह्या दुःखामध्ये ते कदाचित आत्महत्येचं देखील पाऊल उचलताना मी महाराष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये अशा विवाह सोहळ्याचं आयोजन करणं ही त्यांच्याकरिता मला वाटतं फार मोठी उपलब्धी आहे। मी जगदीश यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो। हा विवाह सोहळा फक्त एक राजकीय हेतूने ठरवलेला हा विवाह सोहळा नाही, खऱ्या अर्थाने समाजकार्य, समाजामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवणं हा हेतू या सोहळ्याच्या माध्यमातून साध्य होताना दिसतोय। म्हणून या सोहळ्याचं मला साक्षीदार होता आलं पहिल्यांदा मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांचं सर्व सहकार्याचं पुण्याचं अभिनंदन करतो। सन 2008 पासून आपण सामुदायिक विवाहाचं आयोजन करतो आहोत। आज 19 वर्ष सामुदायिक विवाहाला झालेले आहेत। आपण 201 वधूवरांचा या ठिकाणी विवाह करणार होतो, परंतु या ठिकाणी 201 चे 220 झालेले आहेत। वैशिष्ट्यता या विवाह सोहळ्याची अशी आहे की या विवाह सोहळ्यामध्ये 9 वधूवर हे दिव्यांग आहेत। या विवाह सोहळ्यामध्ये आंतरजातीय वधूवर आहेत, या सोहळ्यांमध्ये आदिवासी आहेत। हा विवाह सोहळा इतक्या भव्य मंडपामध्ये होत आहे। खास करून आपला हा पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे। या जिल्ह्यामधली बहुतेक आदिवासी कुटुंब ही कामधंद्यानिमित्ताने बाहेर गावी गेलेली असतात, ती या महिन्यामध्ये येत असतात आणि आल्यानंतर या ठिकाणी लग्न करताना सावकारी कर्ज घेऊन येत असतात आणि ते कर्ज वर्ष फेड केल्यानंतर पण फेड होत नाही आणि त्याच्यापासून त्याला वाचवण्यासाठी हा लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 220 वधूवरांचं या ठिकाणी लग्न लावताना या वधूवरांच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या कुटुंबाचे कमीत कमी 2 कोटी रुपये या शिवसेना आदिवासी समाज आणि आधार प्रतिष्ठानने त्यांचे वाचवलेले आहेत। या विवाह सोहळ्यामध्ये आताच आपण बघितलं असेल, राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांनी शुभ आशीर्वाद दिलेले आहेत। डीसीद्वारे या जिल्ह्याचे राज्यमंत्री योगेश कदम साहेब आलेले, त्याच्याबरोबर इतरही मान्यवर पाहुणे या सोहळ्याला उपस्थित होते। एकूणच हा सोहळा या ठिकाणी यशस्वीरित्या लग्न लागून संपन्न झालेला आहे। गोहत्या संदर्भात कालच बैठक झाली असून एखादा आरोपी तो तस्करीत वारंवार सापडत असेल तर त्याच्यावर मोकोका सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्याचं परिपत्रक आम्ही काढलं आहे। या संदर्भात अनेक संघटनांनी आमच्याकडे पत्रव्यवहार केला असून या प्रकरणांमध्ये काही अधिकारी दोषी आढळले तर त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी योगेश कदम यांनी दिला। बघा, कालच परिपत्रकाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने आता जर का गो हत्येमध्ये गुन्हा करणारे व्यक्ती सातकडे सापडत असेल किंवा अवैधरित्या तिथे वाहतूक करत असेल तर त्यांच्यावरती मकोका सारखी कारवाई केली जाईल। परिपत्रक आम्ही कालपासून लागू केलेलं आहे आणि गाय ही आमची माता आहे, आपल्याकडे गोहत्या बंदी आहे। असं असताना जर का कोणी कायदा हातात घेतला किंवा कायदा मोडला नक्कीच त्यांच्यावरती कारवाई ही केली जाईल। अनेक हिंदू संघटना आहेत ज्यांनी या बाबतीमधील अनेक निवेदन ही आमच्यापर्यंत दिली होती, सरकारपर्यंत दिली होती। अनेक अशा संघटना आहेत ज्या ह्यासाठी अनेक वर्षांपासून काम करत आहेत आणि विशेष म्हणजे हे देखील सांगेल, अनेक मुस्लिम बांधवांनी देखील आमच्याकडे येऊन असं सांगितलं आहे
जर का गोहत्येमध्ये अशी कोणी व्यक्ती सापडत असेल तर तुम्ही देखील त्यांच्यावरती कारवाई करा. त्यांना आपण अजिबात सोडू नये असं अनेक मुस्लिम बांधवांनी देखील आमच्याकडे येऊन निवेदनं दिलेली आहेत. म्हणून मला वाटतं या बाबतीत कुठेही कॉम्प्रोमाइज नसणार, इथे आम्ही कडक कारवाई करणार आहोत.